हॅलो स्टुडंट्स, आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लेसन चालू केलेला आहे. त्यामधील आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा पॉईंट बघतोय. तर त्यामध्ये बघा एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहेत. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, प्रूव्ह द फॉलोइंग. आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. काय प्रूव्ह करायचे आहेत बघा. फर्स्ट आहे साइन इन्व्हर्स 1/√2 मायनस 3 साइन इन्व्हर्स √3/2 इज इक्वल टू -3π/4. आपल्याला व्हॅल्यू ही प्रूव्ह करायची. तर बघा इथे फर्स्ट आपल्याला साइन इन्व्हर्स 1/√2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर बघा लेट साइन इन्व्हर्स 1/√2 इज इक्वल टू एक्स घ्या. साइन इन्व्हर्स 1/√2 इज इक्वल टू एक्स आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट केलेत. मग इथे काय येणार, साइन एक्स इज इक्वल टू 1/√2. मग 1/√2 ही व्हॅल्यू कशाची आहे, तर साइन π/4. म्हणजे साइन एक्स इज इक्वल टू काय येणार, साइन π/4. म्हणजे एक्सची व्हॅल्यू येणार आहे π/4. तसंच साइन इन्व्हर्स √3/2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. साइन इन्व्हर्स √3/2 ची व्हॅल्यू काय येईल बघा. साइन इन्व्हर्स √3/2 इज इक्वल टू वाय घ्या. म्हणजेच काय येणार, साइन वाय इज इक्वल टू √3/2. बघा इथे एक्स कन्सिडर केलं तर त्यामुळे इथे सेकंडची व्हॅल्यू वाय घ्या. म्हणजे साइन इन्व्हर्स √3/2 इज इक्वल टू वाय घ्या. म्हणजे साइन वाय काय येईल, √3/2. आणि √3/2 ही व्हॅल्यू कशाची आहे साईनमध्ये, तर साइन π/3 ची. म्हणजे वायची व्हॅल्यू काय येणार, π/3. मग बघा LHS साइन इन्व्हर्स 1/√2 मायनस 3 साइन इन्व्हर्स √3/2. आता साइन इन्व्हर्स 1/√2 ची व्हॅल्यू काय आली आपली, तर π/4. -3 आहे असंच. आणि साइन इन्व्हर्स √3/2 ची व्हॅल्यू काय आली, तर π/3. मग π/4 मायनस 3 कॅन्सल होईल, फक्त पाय राहील. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. पाय -4π/4 आणि पाय -4π -3π/4. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे इज इक्वल टू RHS. ठीक आहे. तसंच नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. साइन इन्व्हर्स -1/2 प्लस कॉस इन्व्हर्स -√3/2 इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स -1/2. तर आता हे पण आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. LHS इज इक्वल टू RHS दाखवायचं आहे. तर इथे सगळ्यांच्या व्हॅल्यू फाइंड करून घ्यायचे. साइन इन्व्हर्स -1/2, कॉस इन्व्हर्स -√3/2 आणि कॉस इन्व्हर्स -1/2. तर बघा फर्स्ट साइन इन्व्हर्स -1/2 साठी एक्स घेऊया. मग साइन एक्स इज इक्वल टू काय येणार, -1/2. साइन एक्स इज इक्वल टू मायनस साइन आहे असंच. आणि 1/2 ही व्हॅल्यू साईनमध्ये कशाची आहे, तर साइन π/6. म्हणजे साइन एक्स इज इक्वल टू मायनस साइन π/6 येणार. मग मायनस आहे, साइन ऑफ मायनस थिटाचा आन्सर असतं मायनस साइन थिटा. मग ह्या मायनस साइन थिटासाठी आपण साइन ऑफ मायनस थिटा लिहू शकतो. म्हणजे साइन एक्स इज इक्वल टू साइन ऑफ मायनस π/6. म्हणजेच एक्स इज इक्वल टू मायनस π/6 येणार आहे. तसंच अल्सो नेक्स्ट व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊया. ही कॉस इन्व्हर्स -√3/2. कॉस इन्व्हर्स -√3/2 इज इक्वल टू वाय घ्या. मग कॉस वाय काय येईल, तर -√3/2. मग मायनस साइन आहे असंच. आणि √3/2 ही व्हॅल्यू कशाची आहे, तर कॉस π/6. म्हणजेच कॉस वाय इज इक्वल टू मायनस कॉस π/6 येणार आहे. मग आता कॉस ऑफ मायनस थिटाचं आन्सर प्लस कॉस थिटा असतं. मग इथे काय लिहिणार आपण, कॉस ऑफ पाय मायनस π/6. बघा कॉस ऑफ साईनचं मायनस साईन असेल तर डायरेक्ट साईन ऑफ मायनस π/6 लिहू शकतो. पण ज्यावेळी कॉस असेल त्यावेळी कॉसची व्हॅल्यू कॉस ऑफ पाय मायनस π/6 लिहायचं आहे. कारण की कॉस पाय मायनस थिटा आन्सर असतं हा फॉर्म्युला, कॉस ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा. हा फॉर्म्युला इथे यूज केला आहे. म्हणजेच कॉस ऑफ मायनस थिटासाठी काय लिहिलं, कॉस ऑफ पाय मायनस π/6. आणि याचा आन्सर काय येईल, कॉस वाय आहे असंच. कॉस ऑफ पाय मायनस π/6 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 6π - π 5π/6. म्हणजे वाय काय येणार आहे, 5π/6. ही झाली कॉस इन्व्हर्स -√3/2 ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. तसेच कॉस इन्व्हर्स -1/2.
कॉस इन्व्हर्स -1/2साठी झेड घ्या, म्हणजे कॉस झेड काय येईल -1/2. मायनस साईन आहे असंच, आणि 1/2 ही व्हॅल्यू कॉसमध्ये कशाची आहे तर कॉस π/3चे. इथे पण मायनस आहे, त्यामुळे काय लिहिणार या मायनससाठी कॉस ऑफ π - π/3. π - π/3 काय येईल 2π/3, म्हणजे झेड काय येणार आहे तर 2π/3. मग आता बघा नाव LHS घ्या. LHS काय आहे आपली साइन इन्व्हर्स -1/2 प्लस कॉस इन्व्हर्स -√3/2. ठीक आहे. साइन इन्व्हर्स -1/2ची व्हॅल्यू काय आहे तर -π/6 प्लस कॉस इन्व्हर्स -√3/2ची व्हॅल्यू आहे 5π/6. डिनॉमिनेटर सेम आहे -π प्लस 5π 4π/6, आणि ते भाग जातोय 4 आणि 6 म्हणजेच 2π/3 येणार आहे. आणि RHS काय आहे आपली कॉस इन्व्हर्स -1/2, आणि कॉस इन्व्हर्स -1/2ची व्हॅल्यू काय आली आपले 2π/3. आणि फ्रॉम इक्वेशन 1 and 2 LHS = RHS. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करायचं. तसंच बघा नेक्स्ट काय दिले साइन इन्व्हर्स 3/5 प्लस कॉस इन्व्हर्स 12/13 = साइन इन्व्हर्स 56/65. हे प्रूव्ह करायचे. बघा साइन इन्व्हर्स 3/5 प्लस कॉस इन्व्हर्स 12/13 = साइन इन्व्हर्स 56/65. हे प्रूव्ह करून दाखवायचं आपल्याला. तर बघा इथे फर्स्ट जे दिले ते घ्या. साइन इन्व्हर्स 3/5. साइन इन्व्हर्स 3/5साठी x कन्सिडर करा, म्हणजे साइन एक्सची व्हॅल्यू काय झाली 3/5. आता साइन एक्स आहे, साइन एक्सची व्हॅल्यू आपण माहीत झाली आपल्याला. साइन एक्स किती आला आहे 3/5. तर ह्या साईनच्या व्हॅल्यूवरून आपल्याला कॉस एक्स फाइंड करता येतो. कॉस एक्स फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे कॉस एक्स = √1 - sin² x. म्हणजेच काय येणार √1 - sin x. साइन एक्सची व्हॅल्यू किती आहे 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे √1 - 3/5चा स्क्वेअर काय येणार 9/25. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 25 - 9/25. 25 - 9 16/25. मग √16/25 म्हणजेच काय येईल 4/5. म्हणजे कॉस एक्सची व्हॅल्यू काय आली तर 4/5. तसंच नेक्स्ट कॉस इन्व्हर्स 12/13 आहे. कॉस इन्व्हर्स 12/13 = y घ्या, म्हणजेच कॉस y काय येईल तर 12/13. मग आता कॉस yची व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला. ह्या कॉसच्या व्हॅल्यूवरून साइन yची व्हॅल्यू फाइंड करता येईल. साइन y कसा फाइंड करणार तर √1 - cos² y, म्हणजेच √1 - cos yची व्हॅल्यू काय आहे 12/13. मग cos² आहे त्यामुळे 12/13चा स्क्वेअर, म्हणजेच √1 - 144/169. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 169 - 144/169, आणि 169 - 144 काय येईल तर 25/169. मग अंडररूटमध्ये स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं तर काय होईल 5/13. तर बघा आपल्याला साइन एक्सची व्हॅल्यू आपण काढली. साईनवरून कॉस एक्सची व्हॅल्यू माहीत आहे. तसंच कॉस वायची व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला, आणि कॉस वायच्या व्हॅल्यूवरून साइन वायची व्हॅल्यू फाइंड आउट केली. तर आता आपल्याला आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे कोणता तर साइन x + y. साइन x + yचा फॉर्म्युला काय येणार आहे तर साइन x × cos y प्लस कॉस एक्स × साइन y. हा फॉर्म्युला आहे. साइन a + bचा फॉर्म्युला यूज केला येते. साइन x × cos y प्लस कॉस एक्स × साइन y. आणि इथे सगळ्यांची व्हॅल्यू ठेवा. साइन एक्स किती आहे आपला 3/5. तसंच कॉस y काय आहे तर 12/13 प्लस कॉस एक्स आहे 4/5 आणि साइन y आहे 5/13. मग बघा इथे 3 × 12 36 आणि 5 × 13 65 प्लस साइन आहे असंच 4 × 5 20 आणि 5 × 13 65. डिनॉमिनेटर सेम आहे असंच राहणार आहे, आणि वरची न्यूमरेटरमध्ये ॲडिशन होणार आहे. 36 + 20 56, म्हणजे जे कॅल्क्युलेशन आले 56/65. आता हा साइन आहे, हा साइन इकडे घेतला तर काय होईल साइन इन्व्हर्स, म्हणजे फक्त काय राहणार आहे इथे x + y = साइन इकडे घेतला तर साइन इन्व्हर्स येणार आहे, म्हणजे साइन इन्व्हर्स 56/65. आणि एक्स म्हणजेच काय आहे आपला साइन इन्व्हर्स 3/5 ती व्हॅल्यू घेतली प्लस y काय आहे तर
कॉस इन्वर्स 12/13 इज इक्वल टू साइन इन्वर्स 56/65 हेच प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय आहे, कॉस इन्वर्स 3/5 प्लस कॉस इन्वर्स 4/5 इज इक्वल टू π/2. तर बघा काय करायचं इथे, ह्या कॉसचं साईनमध्ये कन्वर्जन करा किंवा ह्या साईनचं कॉसमध्ये कन्वर्जन कॉसचं साईनमध्ये कन्वर्जन करा. आपल्याकडे प्रॉपर्टी आहे कोणती, तर साइन इन्वर्स एक्स प्लस कॉस इन्वर्स एक्स इज इक्वल टू π/2. आपण काय करूया, हा जो कॉस दिला आहे फर्स्ट, ह्या कॉसचं कन्वर्जन साईनमध्ये करून घेऊया. तर बघा कॉस इन्वर्स 3/5 इज इक्वल टू एक्स घ्या, म्हणजेच काय होणार, कॉस एक्स इज इक्वल टू 3/5. आता कॉस एक्स दिलं आहे, याच्यावरून साइन एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. साइन एक्स कसा फाइंड करणार, तर √1 - cos स्क्वेअर एक्स म्हणजे 1 - 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 1 - 9/25 म्हणजेच 25 - 9/25 आणि 25 - 9 16/25 होईल. म्हणजे साइन एक्स काय येईल आपला, sin x इज इक्वल टू √16/25. अंडररूटमध्ये 16/25 आहे, म्हणजेच काय येणार, साइन एक्स इज इक्वल टू 4/5 म्हणजे एक्स काय येणार आपला, एक्स इज इक्वल टू साइन इन्वर्स 4/5. ठीक आहे. मग आपला एक्स म्हणजेच काय व्हॅल्यू होती आपली, तर एक्स म्हणजेच कॉस इन्वर्स 3/5 ही व्हॅल्यू होते. म्हणजे कॉस इन्वर्स 3/5 साठी आपण काय घ्यायचं आहे, तर साइन इन्वर्स 4/5 आणि याला इक्वेशन 1 द्या. आणि आता LHS घ्या, कॉस इन्वर्स 3/5 प्लस कॉस इन्वर्स 4/5. कॉस इन्वर्स 3/5 ची व्हॅल्यू काय आहे, तर साइन इन्वर्स 4/5 प्लस कॉस इन्वर्स 4/5 आहे असंच. ही व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 1 वरून कॉस इन्वर्स 3/5 ची व्हॅल्यू काय दिली आपण, साइन इन्वर्स 4/5. आपल्याकडे फॉर्म्युला आहे हा, साइन इन्वर्स एक्स प्लस कॉस इन्वर्स एक्स इज इक्वल टू π/2. म्हणजेच इथे साइन इन्वर्स एक्स म्हणजेच 4/5 ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम पाहिजेत. 4/5 आहे, इथे पण 4/5. मग असं असेल साइन इन्वर्स एक्स प्लस कॉस इन्वर्स एक्स, तर याचं आन्सर असतं π/2 आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इज इक्वल टू π/2 दाखवायचं आहे. कॉस इन्वर्स 3/5 प्लस कॉस इन्वर्स 4/5 इज इक्वल टू π/2. आपण इथे π/2 दाखवलेले. तसंच नेक्स्ट आहे बघा, tan इन्वर्स 1/2 प्लस tan इन्वर्स 1/3 इज इक्वल टू π/4 दाखवायचं आहे. बघा tan इन्वर्स 1/2 प्लस tan इन्वर्स 1/3 इज इक्वल टू π/4. तर बघा इथे हा x आहे आणि हा y आहे. तर x हा पॉझिटिव्ह आहे 1/2 आहे, म्हणजे x ग्रेटर दॅन 0 आणि y पण किती आहे 1/3, y पण ग्रेटर दॅन 0 आहे. xy केलं, xy म्हणजेच 1/2 × 1/3 तर काय येणार आहे 1/6 आणि 1/6 लेस दॅन 1 आहे, म्हणजे 1पेक्षा लहान व्हॅल्यू आहे ही. ठीक आहे. मग आता युजिंग द प्रॉपर्टी, कोणती प्रॉपर्टी यूज करायची आहे, तर आपल्याकडे प्रॉपर्टी आहे tan इन्वर्स एक्स प्लस tan इन्वर्स वाय इज इक्वल टू tan इन्वर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 - xy. बघा ही प्रॉपर्टी कधी यूज करायची आहे, एक्स जर पॉझिटिव्ह असेल आणि वाय पण पॉझिटिव्ह असेल आणि XY लेस दॅन 1 असेल तर ही प्रॉपर्टी यूज करायची. मग इथे बघा LHS घ्या, tan इन्वर्स 1/2 प्लस tan इन्वर्स 1/3 इज इक्वल टू, ह्या प्रॉपर्टीनुसार काय होणार आहे, tan इन्वर्स एक्स प्लस वाय म्हणजे 1/2 प्लस 1/3 डिवायडेड बाय 1 मायनस एक्स इंटू वाय 1/2 × 1/3 म्हणजेच tan इन्वर्स इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 3 + 2 अपॉन 6 म्हणजे 5/6 डिवायडेड बाय काय होईल 1 मायनस 1/6 म्हणजेच tan इन्वर्स 5/6 आणि इथे 1 - 1/6 म्हणजे 6 - 1 5 आणि 5/6च होणार आहे. मग 5/6 5/6 कॅन्सल होईल, फक्त काय राहील tan इन्वर्स 1 आणि tan इन्वर्स 1 ही व्हॅल्यू टॅनमध्ये कशाची आहे तर π/4ची आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं इज इक्वल टू RHS. बघा इथे प्रॉपर्टी कुठली यूज केली, जर कंडिशन असे असेल एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह आणि ह्या दोन्हींचा जर गुणाकार लेस दॅन 1 असेल तर ही प्रॉपर्टी यूज करायची आणि ह्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण RHS दाखवले. ठीक आहे. तसंच नेक्स्ट आहे बघा 2 tan इन्वर्स 1/3 इज इक्वल टू tan इन्वर्स 3/4 हे प्रूव्ह करायचं आहे. 2
टॅन इनवर्स 1/3 इज इक्वल टू टॅन इनवर्स 3/4. तर इथे बघा एल एच एस घ्या 2 टॅन इनवर्स 1/3. आता 2 टाइम्स आहे टॅन इनवर्स 1/3. हे कसं लिहिता येईल? टॅन इनवर्स 1/3 प्लस टॅन इनवर्स 1/3. ॲडिशन करायची. 2 टाइम्स आहे टॅन इनवर्स 1/3. हे कसं लिहिता येईल? टॅन इनवर्स 1/3 प्लस टॅन इनवर्स 1/3. आता इथे पण बघा एक्स पॉझिटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह आहे आणि ह्या दोन्हींची मल्टिप्लिकेशन केली 1/3 इंटू 1/3 तर काय होईल 1/9. मग 1/9 लेस दॅन 1 आहे. म्हणजेच हीच प्रॉपर्टी यूज करायचं आहे मगाची. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. म्हणजे काय होईल इथे टॅन इनवर्स एक्स प्लस वाय 1/3 प्लस 1/3 डिवायडेड बाय 1 मायनस एक्स इंटू वाय 1/3 इंटू 1/3. 1/3 प्लस 1/3 काय होईल 2/3. आणि इथे काय होईल 1 मायनस 1/3 इंटू 1/3 1/9. म्हणजेच 2/3 अपॉन 9 मायनस 1 8/9. म्हणजेच काय होईल हे टॅन इनवर्स 2/3 इंटू 9/8 आणि ते भाग जातोय बघा 3 इंटू 3 आणि 2 इंटू 4. म्हणजेच टॅन इनवर्स 3/4 आणि हेच प्रूव्ह करायचं इज इक्वल टू RHS. ठीक आहे. नंतर बघा नेक्स्ट आहे टॅन इनवर्स कॉस थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा इज इक्वल टू π/4 प्लस थिटा इफ थिटा बिलॉंग्स टू -π/4 टू π/4. ठीक आहे. तर इथे बघा एल एच एस घ्या टॅन इनवर्स कॉस थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा. तर इथे बघा काय करायचं आहे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कॉस थिटाने डिवाइड करायचे. बघा इथे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कॉस थिटाने डिवाइड केले तर काय होईल टॅन इनवर्स कॉस थिटा अपॉन कॉस थिटा प्लस साइन थिटा अपॉन साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. प्रत्येक टर्मला आपण कॉस थिटाने डिवाइड केले. मग आता कॉस थिटा अपॉन कॉस थिटा काय होईल 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय होईल टॅन थिटा डिवायडेड बाय इथं पण काय होईल 1 मायनस साइन अपॉन कॉस टॅन थिटा. म्हणजेच बघा 1 ही व्हॅल्यू 1 आहे आपल्याला सगळे टॅनमध्ये आणायचे. ह्या 1साठी आपण काय लिहितोय तर टॅन π/4 का तर टॅन π/4 ची व्हॅल्यू 1 आहे. त्यामुळे ह्या 1साठी आपण लिहितोय टॅन π/4 प्लस टॅन थिटा आहे असंच डिवायडेड बाय 1 मायनस हा 1 आहे असंच लिहायचा 1 मायनस टॅन थिटा. टॅन थिटा कसं लिहिता येईल 1 इंटू टॅन थिटा. म्हणजेच काय लिहू शकतो टॅन π/4 इंटू टॅन थिटा. आणि हा फॉर्म्युला आहे बघा टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. म्हणजेच ह्या फॉर्म्युल्यासाठी काय लिहू शकतो आपण टॅन ए म्हणजे π/4 आणि बी म्हणजे थिटा. म्हणजे हा जो ही जी टर्म आली ह्या टर्मसाठी आपण टॅन π/4 प्लस थिटा लिहू शकतो. आणि टॅन इनवर्स कॅन्सल होईल फक्त राहील π/4 प्लस थिटा आणि हेच प्रूव्ह करायचे इज इक्वल टू RHS. आणि नेक्स्ट आहे लास्ट एक्झाम्पल आहे ह्या लेसनमधील बघा टॅन इनवर्स अंडर रूट 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू θ/2 दाखवायचं आहे. इफ थिटा बिलॉंग्स टू -π टू +π. तर बघा लेट तर इथे आपल्याला आधी फॉर्म्युले माहीत पाहिजेत. फॉर्म्युले कशाचे तर 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटाचे. तर 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे 2 sin² θ/2 आणि 1 प्लस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटासाठी फॉर्म्युला आहे 2 cos² θ/2. तर मग एल एच एस घ्या टॅन इनवर्स 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. म्हणजेच टॅन इनवर्स अंडर रूट 1 मायनस कॉस थिटासाठी काय लिहू शकतो 2 sin² θ/2 डिवायडेड बाय 1 प्लस कॉस थिटासाठी काय लिहू शकतो 2 cos² θ/2. 2 कॅन्सल होईल काय फक्त राहील टॅन इनवर्स अंडर रूट sin² अपॉन cos² काय येईल sin² अपॉन cos² tan² θ/2. म्हणजे अंडर रूटमध्ये tan² स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं तर काय होईल फक्त tan θ/2. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल होईल फक्त राहणार आहे θ/2 इज इक्वल टू RHS. ठीक आहे. तर या पद्धतीने सगळे प्रूव्ह आपण बघितलेत. प्रूव्ह कसे करायचे आहेत बघा सोपी एक्झाम्पल आहेत.
याच्यावरती एक्झाम्पल्स असतात ह्या फॉर्म्युल्यावरती टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. तर हे फॉर्म्युले कधी यूज करायचे हे आपल्याला लक्षात आले पाहिजेत. आपण प्रॉपर्टी बघितलेत, त्या प्रॉपर्टीनुसार फॉर्म्युले प्रूव्ह करायचे. तर हे टॅन इनवर्सचे जे फॉर्म्युले आहेत हे 3 फॉर्म्युले आहेत 1 2 3. तर कधी एक्स पॉझिटिव्ह असेल, वाय पॉझिटिव्ह असेल आणि एक्स वाय लेस दॅन 1 असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आपण बघितलेलं आता एक्स वाय दोन्ही पॉझिटिव्ह असेल आणि एक्स वाय ग्रेटर दॅन 1 असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे पाय प्लस टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. एक्स वाय दोन्ही पॉझिटिव्ह असेल आणि एक्स वायची मल्टिप्लिकेशन 1 येत असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू पाय बाय 2. ठीक आहे. तर या पद्धतीने सगळे फॉर्म्युले बघा, प्रॉपर्टी बघा आणि स्टडी करा ह्या लेसनचा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा लेसन इथं कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.